आज आपण खायला अगदी स्वादिष्ट लागणारे पनीरचे रोल कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी आपण जसे मार्केटमध्ये मिळतात तसे पनीरचे रोल बनवू शकतो. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा इथे मोठ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी फ्रेश दही घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस टाकून घ्यायचा. तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे, 1 चमचा कश्मीरी मिरची टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले. आता यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हे व्यवस्थित आपल्याला सगळे मसाले एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता यानंतर इथे मी पनीरचे मोठाले काप करून ठेवलेले होते ते टाकून घेतलेत. पनीरना मॅरिनेट करणं खूप आवश्यक असतं. आपल्याला ते 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करून ठेवलं तर आणखीच चव भारी लागते. तर इथे मी झाकण ठेवून 10 मिनिट हे ठेवून देते. आता इथे आपण पनीरचे जे रोल बनवायचे तर त्या रोलसाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर यामध्ये मी 2 वाटी मैदा वापरलेला आहे. पूर्ण मैदा वापरण्याऐवजी तुम्ही निम्मा मैदा आणि निम्मा गव्हाचं पीठ वापरू शकता. यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे कोरडंच आपल्याला पीठ एकदा व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसं पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं करत हे मळून घेणार आहोत. तर खूप जास्त पाणी एकाच वेळेस नाही वापरायचं, जसं लागेल तसं आपण पाणी टाकून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता आपण मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे. जशी आपल्या रोलसाठी कणिक हवी आहे तशी आपण मळून घेतली आहे, म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आहे. तर व्यवस्थित कणिक मळून झाली आहे. आता हे झाकण ठेवून आपण 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण जे पनीर मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पण व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपले पनीर मॅरिनेट झालेलं आहे. आता हे पनीर आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी तव्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं आहे. आपल्या मसाल्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे. तर इथे मी मंद आचेवरती व्यवस्थित परतून घेते. आपल्या पनीरचा कलर बदलायला लागलेला आहे. आपण हे आणखी 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेणार आहोत. आता इथे आपलं पनीर परतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून टाकलेला आहे. त्यानंतर 1 शिमला मिरची उभी कट करून टाकलेली आहे. आता हे आपल्याला शिमला मिरची आणि कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे. यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो उभा कट करून टाकलेला आहे. तो पण चांगला आपल्याला सर्व मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आणखी कोणत्या भाज्या आवडत असतील, म्हणजे वेगवेगळ्या कलरचे शिमला मिरची किंवा गाजर तुम्ही टाकू शकता. यानंतर आपण 1 चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे. तर टोमॅटो केचप ऑप्शनल आहे, त्याऐवजी दुसरे सॉसेस पण टाकू शकता. तर व्यवस्थित आपण हे 2 ते 3 मिनिट आणखी चांगलं मंद आचेवरती फ्राय करून घेतलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपलं पनीरचं मिश्रण अगदी मस्त असं तयार आहे. आपण जी कणिक भिजण्यासाठी ठेवलेली होती ती भिजली का ते चेक करूयात. तर 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. कणिक मस्त अशी भिजलेली आहे. आता इथे मी एक गोळा करून घेतलेला आहे. आपल्याला हा चपातीच्या आकाराचा लाटून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडासा मैदा लावून हा व्यवस्थित लाटून घेते. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण लावू शकता. तर इथे मी चपातीच्या आकाराची मोठी अशी लाटी लाटून घेतलेली आहे. मी लाटी थोडीशी मोठीच लाटलेली आहे. आता आपल्याला हे चांगलं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, मस्त असा आपला पराठा किंवा चपातीला लेयर येतात. तर मी एकदा मस्त असं गोळा करून घेते. आता आपल्याला हे गोळा व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं मैदा लावून हे लाटून घेते. इथे मी चपाती गोल गरगरीत अशी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायची नाही आहे, मध्यम आकाराची बनवायची. तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरून ही चपाती टाकून घेते. तर चपाती आपल्याला चांगली मस्त अशी भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली चपाती व्यवस्थित अशी भाजलेली आहे. तर अशीच मी दुसरी चपाती पण बनवून घेते. तर इथे आपण दुसरी चपाती पण बनवलेली आहे, मस्त अशी भाजलेली आहे. आता आपण रोल बनवायला सुरुवात करूयात. रोलसाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी टोमॅटो केचप चपातीवरती लावून घेते. तुमच्याकडे जर मेयोनीज असेल ते पण तुम्ही लावू शकता. तुम्ही मस्त असं सर्व बाजूंनी हे लावून घेतलेलं आहे.
यानंतर आपण जे पनीरचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ते चपातीच्या मधोमध व्यवस्थित असं टाकून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपण मस्त असं पनीरचं मिश्रण मधोमध टाकून घेतलेलं आहे. यावरून मी बारीक असा उभा कट केलेला कांदा टाकलेला आहे आणि व्यवस्थित ही चपाती फोल्ड करून घ्यायची. याला तुम्ही टूथपिक पण लावू शकता किंवा बटर पेपरमध्ये पण रॅप करू शकता. तर इथे मी बटर पेपरमध्ये हे दोन्ही रोल रॅप केलेले आहेत. काय मस्त दिसत आहेत. अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा पनीरचा जो ठेला असतो त्यावरती मिळतात ना, तसेच बनलेले आहेत. तर एकदा हे पनीरचे रोल घरी नक्की ट्राय करून पहा. खायला तर खूप खमंग आणि रुचकर लागतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.